स्वस्त लॅपटॉप तुम्हाला 2 वेळेस घ्यावा लागेल, पण योग्य लॅपटॉप तुम्हाला एक वेळेसच पुरेसा आहे. ज्याला घरगुती यूज साठी पाहिजे किंवा ऑनलाईन क्लासेससाठी कोडिंग वगैरे करायचं असेल, ह्याच्यामध्ये 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर आहे. जी बिल्ड क्वालिटी मिळणार आहे ती खूप चांगली असणार आहे. म्हणजे कुठल्याही दुकानदाराला जर ह्याचा रिव्ह्यू विचारला तर ते म्हणतात सर डोळे झाकून लॅपटॉप घ्या. एकदम हॉट सेलिंग आयटम आहे. हा डेल लॅटिट्यूड हा टच स्क्रीन मध्ये अवेलेबल आहे. 13 जनरेशनचा लॅपटॉप तुम्हाला मिळतो. 4 USB पोर्ट आहेत. त्याला टोटल तुम्ही 3 डिस्प्ले यूज करू शकता. PC बिल्ड करून पाहिजे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. स्वस्तच्या नादी मित्रांनो लागू नका. मोदींनी तुम्हाला सोनं खरेदीवरती थांबवले, पण चांगले लॅपटॉप घेण्यासाठी थांबवलेलं नाहीये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, जमाना आता AIचा आहे आणि आत्ताच्या काळामध्ये तुमच्याकडे लॅपटॉप आणि डेस्कटॉप असणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचमुळे मित्रांनो नवीन लॅपटॉपच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. इव्हन तुम्ही जर आता मार्केटमध्ये i3 लॅपटॉप जरी घ्यायला गेलात तरी तुम्हाला त्याचे 40,000 रुपये वगैरे मोजावे लागतात. आणि त्याचमुळे मित्रांनो नवीन लॅपटॉप घेणं प्रत्येकाला पॉसिबल नाहीये. त्यासाठीच मी आज आलेलो आहे कुठे, पुण्यातल्या ट्रस्टेड लॅपटॉप शॉपीवरती, जिचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. आणि माय कम्प्युटर शॉपीमध्ये मित्रांनो तुम्हाला लॅपटॉपची बरीच व्हरायटी पाहायला मिळणार आहे. अगदी मित्रांनो 17,000 रुपयापासून इथे लॅपटॉपची सुरुवात होते, तुम्हाला 45,000 ते 50,000 रुपयापर्यंत लॅपटॉप इथे मिळून जाते. म्हणजे माय कम्प्युटर शॉपी फेमस आहे सर्टिफाईड लॅपटॉपसाठी, आफ्टर सेल्स सर्व्हिससाठी आणि जेन्युअन पार्ट्ससाठी. 4,000 प्लस हॅपी कस्टमरनी इथून लॅपटॉप घेतलेला आहे. तुम्ही गुगलवरती त्यांचे रेटिंग पण चेक करू शकता. 4.9 रेटिंग त्यांना मिळालेली आहे. प्लस रिव्ह्यूज पण तुम्ही वाचू शकता. एकदम पॉझिटिव्ह रिव्ह्यूज माय कम्प्युटर शॉपीला मिळालेले आहे. आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून लोक इथे लॅपटॉप घेण्यासाठी येतात. अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा, त्याचबरोबर इकडे पाहिलं तर बीड, अहिल्यानगर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरवरनं पण इथे भरपूर लोक व्हिजिट करतात. आणि त्यांना त्यांच्या बजेटमध्ये हवा तसा लॅपटॉप माय कम्प्युटर शॉपीमध्ये नक्कीच मिळतो. सर्व जे लॅपटॉप आहेत ना, सर्व सर्टिफाईड लॅपटॉप आहेत, टेस्टेड लॅपटॉप आहेत. आणि हे लॅपटॉप आहेत ना मित्रांनो, तुम्ही घर बसल्या पण ऑर्डर करू शकता. जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी पण मिळणार आहे. तुम्ही रील्सवरती वगैरे बऱ्याच असे व्हिडिओज पाहिले असतील की 5,000 लॅपटॉप, 6,000 लॅपटॉप. तर मंडळी, असे जे लॅपटॉप घेऊन तुम्हाला त्याचा काही यूज होणार नाहीये, कारण ते जास्तीत जास्त 1 ते 2 महिने चालतील आणि तुमचे पैसे मित्रांनो वेस्ट जाणार आहेत. त्यामुळे स्वस्तच्या नादी मित्रांनो लागू नका. योग्य किमतीमध्ये चांगला लॅपटॉप घ्या मित्रांनो. कारण काय, स्वस्त लॅपटॉप तुम्हाला 2 वेळेस घ्यावा लागेल, पण योग्य लॅपटॉप तुम्हाला एक वेळेसच पुरेसा आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो असे ट्रस्टेड आणि क्वालिटी लॅपटॉप मी घेऊन आलेलो आहे. तेच तुम्हाला आज दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी आलेलो आहे कुठे, माय कम्प्युटर शॉपीमध्ये. तर मंडळी, आता आपण जाऊन भेटूया माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना. पण त्याआधी मी तुम्हाला अमोल सरांबद्दल थोडंफार सांगतो. अमोल सरांना या इंडस्ट्रीमधला खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. ते स्वतः गेमर आहेत. त्यांनी गेमिंग पीसीज वगैरे, त्याचबरोबर मायनिंगचे सेटअप्स वगैरे पण बनवलेले आहेत. मग त्यांनी इथे एक शॉप ओपन केलेलं आहे. इथे मित्रांनो सेलवरती जास्त भर दिला जात नाही, तर इथे तुमची पहिली रिक्वायरमेंट समजून घेतली जाते आणि तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार मला इथे सजेस्ट केला जाईल आणि चांगले आणि सर्टिफाईड लॅपटॉप तुम्हाला इथे नक्कीच मिळतील. तर मंडळी, क्षणाचाही विलंब न करता आता जाऊन भेटूया आपण माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना. सर कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? मस्त मजेत सर. सर, या व्हिडिओमध्ये आपल्या व्ह्युअरसाठी काय पाहायला मिळणार? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला HP आणि डेलचे लॅपटॉप बघायला मिळणार आहे. लिनोवोचे सध्या मटेरियल, इम्पोर्टचे मटेरियल येत नाहीये, तर त्याच्यामुळे आपल्या 2च कंपनीचे मटेरियल या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी प्राईस मिळणार आहे 17,000 ते जास्तीत जास्त 45,000 पर्यंतचे लॅपटॉप तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि सर, एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जर आपल्या व्ह्युअर्ससोबत शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202, सेकंड फ्लोअरला हे ऑफिस असणार आहे. बिल्डिंगचं नाव आहे वनशिव निवास, नियर विंडसर काउंटी, आंबेगाव विके, पुणे 46. इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आणि आपलं जे शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे आणि बुधवार आपलं ऑफिस बंद असणार आहे. तर म्हणजे ह्यांची जेवढे काही डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तुमच्याकडे कोणाकोणासाठी लॅपटॉप मिळतील? मित्रांनो, आता कॉलेज सुरू होणार आहे, त्याच्यामुळे नवीन कोणाला क्लासेस जॉईन करायचे असतील किंवा कुठले कोर्स करायचे असतील किंवा कॉलेजसाठी जर लॅपटॉप लागणार असेल किंवा एखादी नवीन कंपनी आहे, म्हणजे स्टार्टअप कंपनी आहे किंवा जुनी कुठली कंपनी आहे, त्यांना बजेटमध्ये जर पॉवरफुल सिस्टम पाहिजे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे लॅपटॉप आणि डेस्कटॉप या दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. लॅपटॉपला आपण 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी देतो आणि डेस्कटॉपला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी देतो. त्याचबरोबर कोणी आर्किटेक्ट असेल किंवा 3Dची कोणी कामं करणार असेल, जसं व्हिडिओ एडिटिंग आहे, 3D Max आहे, AutoCAD आहे, किंवा अकाउंटंटसाठी लागणार असेल किंवा एखाद्याला लेक्चर देण्यासाठी लॅपटॉप लागणार असेल किंवा कोणाला
ट्रेडिंगच्या सेटअपसाठी लागणार असेल किंवा गेमिंगच्या सेटअप लागणार असेल तर ते सगळी सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला आपण PC पण बिल्ड करून देतो, त्याच्याबरोबर तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस पण मिळते, रिपेअरिंगची पण सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. कोणाला लॅपटॉप अपग्रेड करायचा असेल, समजा रॅम 16 GB ची 32 GB करायची असेल किंवा एखादा जुना लॅपटॉप असेल त्याच्यामध्ये हार्ड डिस्क असेल त्याची SSD मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते सुद्धा आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्ही बघताय की आज दिवसेंदिवस AI मुळे लॅपटॉपच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आणि AI मुळे प्रत्येकाला लॅपटॉप असणं हे आता काळाची गरज आहे. तर तुम्हाला नवीन जरी लॅपटॉप घ्यायचं म्हटलं की त्याचं बजेट कमीत कमी 40,000 ते 50,000 रुपये आजकाल जाते. पण आपल्याकडे तुम्ही 40,000मध्ये i7 11 जनरेशनचा लॅपटॉप किंवा 12 जनरेशनचा लॅपटॉप घेऊ शकतात. प्लस त्याला 6 महिने वॉरंटी असते. आपल्याकडे जेवढे सगळे लॅपटॉप मिळतात हे बिझनेस सिरीज असतात. बिझनेस सिरीज म्हणजे काय, जे IT कंपनीमध्ये जे लॅपटॉप यूज करतात ते एकदम हेवी ड्युटी असतात. त्यांची स्टार्टिंग प्राईस कमीत कमी ₹1,00,000 असते. म्हणजे हे जे तुम्हाला कन्फिग मिळणार आहे किंवा ह्याची जी बिल्ड क्वालिटी मिळणार आहे ती खूप चांगली असणार आहे. नॉर्मली आपण मॉलमध्ये जातो किंवा शोरूमला जातो किंवा Amazon, फ्लिपकार्टला बघतो ते जे लॅपटॉप असतात तर ते कंझ्युमर सिरीजचे असतात. कंझ्युमर सिरीजमध्ये प्लॅस्टिक बॉडी असते, इथे तुम्हाला फायबर बॉडी मिळते. प्लस त्याचे जे स्पेअर पार्ट असतात ते एवढे हाय ग्रेडचे नसतात. पण बिझनेस सिरीजमध्ये ₹1,00,000चा लॅपटॉप असतो तर त्याच्यामुळे त्याची बिल्ड क्वालिटी किंवा त्याच्या आतमधले जे कंपोनंट असतात ते हाय क्वालिटीचे असतात. त्याचे स्क्रीनसुद्धा जे असतात ते IPS असतात. त्याने तुम्ही 8 तास 10 तास जरी काम केलं तरी त्याला डोळ्याला त्रास होत नाही आहे. बॅटरी बॅकअप चांगला असतो. इन फ्युचर तुमचे समजा काही स्पेअर पार्ट खराब झाले, नॉर्मली 2 गोष्टी लवकर खराब होतात म्हणजे 4 ते 5 वर्षात. एक असते बॅटरी आणि दुसरा असतो कीबोर्ड. तर हे कीबोर्ड असतील किंवा त्याची बॅटरी असेल तर तुम्हाला 10-10 वर्षापर्यंत त्याचे स्पेअर पार्ट मिळतात आणि हे भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही जरी गेलं तर त्याचे स्पेअर पार्ट मिळतात. आता हे सगळे जे लॅपटॉप आहेत हे भारतात अमेरिकेतून येतात, म्हणजे अमेरिकेतून दुबईला येतात, दुबईमधून भारतात येतात आणि तिथून आपण खरेदी करतो. पण काही लोकांना असं वाटतं की हे इम्पोर्टचे लॅपटॉप आहे तर त्याची सर्व्हिस इथे मिळेल का, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला 10-10 वर्षापर्यंत त्याचे स्पेअर पार्ट मिळतात आणि आपल्याकडे ती सर्व्हिस सुद्धा अवेलेबल आहे. प्लस काही कंपन्यांना AMC सर्व्हिसेस पाहिजे असतात की त्यांच्याकडे 10 डेस्कटॉप आहेत, 20 डेस्कटॉप आहेत, त्यांना कधी ना कधी मेंटेनन्स निघत असतो तर ते AMC सर्व्हिस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुमचं ऑफिस जरी असलं तरी आपण AMC सर्व्हिस ती सुद्धा प्रोव्हाइड करतोय. तर मित्रांनो जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही एखादा जॉब करत असाल, जर तुमची एखादी कंपनी असेल किंवा तुम्ही ट्रेडिंग करत असाल किंवा तुम्हाला घरगुती यूज करण्यासाठी लॅपटॉप पाहिजे असेल तर नक्कीच माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. आणि या शॉपीमध्ये प्रत्येक बजेटच्या कस्टमरसाठी आपल्याकडे लॅपटॉप आणि डेस्कटॉप अवेलेबल आहेत. मित्रांनो जर तुम्ही अफोर्डेबल प्राईसमध्ये रिलायबल सिस्टम बघत असाल तर नक्कीच एकदा माय कम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. तर सर सर्वात पहिले लॅपटॉप तुम्ही कुठला दाखवता आपल्या व्ह्युअर्सला? मित्रांनो ज्याचं बजेट कमीत कमी 17,000 रुपये आहे आणि ज्याला घरगुती यूजसाठी पाहिजे किंवा ऑनलाईन क्लासेससाठी लॅपटॉप पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याकडे लॅपटॉप आहे HP HP ProBook आहे. 740 G2 मॉडेल आहे. त्याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर असणार आहे, 8 GB ची रॅम असणार आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 17,000 रुपयेमध्ये. याच्यामध्ये तुम्ही रॅम SSD वगैरे अपग्रेड करू शकता. 17,000 सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे. या शॉपमधला एकदम बजेट लॅपटॉप आहे. कॉन्फिगरेशन तुम्ही चेक करा. मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा i7 6 जनरेशनमध्ये असणार आहे. ही डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. त्याचा डिस्प्ले आहे ना हा खूप छान डिस्प्ले येतो 7000 सिरीजला. i7 6 जनरेशन प्रोसेसर असेल, 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 18,000 रुपये. 18,000 सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केला आहे i7 6 जनरेशन. मित्रांनो ही डेलची सिरीज असल्यामुळे 7000 सिरीज आहे. मॅन्युफॅक्चरिंग आहे हे 2017चं मॅन्युफॅक्चरिंग आहे. जरी तुम्ही नवीन लॅपटॉप घेतला 40,000चा घेतला किंवा 50,000चा जरी घेतला लॅपटॉप, IPS स्क्रीन असणार आहे किंवा ह्याची जी क्लॅरिटी आहे तर ते 40,000च्या 50,000च्या लॅपटॉपला नवीन लॅपटॉपला याची क्लॅरिटी आहे ना ती मॅच नाही होत. म्हणून हे जी डेलची 7000 सिरीज आहे ना ती खूप महाग पण असते आणि तुम्हाला जर मल्टीमीडिया कन्झम्पशनसाठी लॅपटॉप पाहिजे असेल कमी बजेटमध्ये मूवी वगैरे बघण्यासाठी तर हा एकदम बेस्ट बजेटमध्ये लॅपटॉप आहे आपल्याकडे. तर चेक करा मंडळी, 18,000 सरांनी हा लॅपटॉप इथे उपलब्ध केलेला आहे. i7 6 जनरेशनचा लॅपटॉप असणार आहे. एकदम जबरदस्त तुम्हाला मिळते. लॅपटॉप आहेत याच्यामध्ये विंडोजचं कुठलं व्हर्जन असणार? मित्रांनो आपल्याकडे जेवढे सगळे लॅपटॉप असणार आहेत त्याच्यामध्ये Windows 11 असणार आहे आणि हे बिझनेस सिरीज लॅपटॉप असल्यामुळे बाय डिफॉल्ट त्याला लायसन कॉपी असते. लायसन कॉपी हे मदरबोर्डला बाउंड असते. समजा तुम्ही मदरबोर्ड चेंज केला, रिपेअर केला तर ती काही की निघून जात नाही आहे. तर मदरबोर्ड चेंज केला तरच तुम्हाला ते लायसन विकत घ्यावं लागतं किंवा ते बाउंड करून घ्यावं लागतं त्या सर्व्हिस टॅगनुसार. तर काही दुकानदार म्हणतात की आम्ही तुम्हाला Windows 11 लायसन कॉपी देतोय, म्हणजे ते देतोय म्हणजे ते काही खिशातून देत नाही आहेत. हे बाय डिफॉल्ट विंडोजच्या लायसनसोबतच येतं आणि प्रत्येक जे विंडो असणार आहे ते अप टू डेट असणार आहे. जसं की आताचं लेटेस्ट व्हर्जन आहे 25H, तर ते व्हर्जन तुम्हाला अपडेट करून मिळेल आणि याच्यासोबत बाकीचे बेसिक सॉफ्टवेअर असतात जसं की
MS ऑफिस असेल किंवा क्रोम ब्राउझर असेल, WinRR असेल, तर ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ते सॉफ्टवेअर तुम्हाला पूर्ण इन्स्टॉल करून दिले जातील. आणि हे जे आपले आता तुम्ही जे पीस बघताय हे सगळे रेडी टू यूज आहेत. म्हणजे तुम्ही आल्यानंतरच काय ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करायची काही गरज नाही आहे. ऑलरेडी हे सगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून ठेवलेले असतात. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे HP ProBook 640G3. हा सुद्धा HPचा लॅपटॉप आहे. i5 7 जनरेशन सोबत येईल. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची स्क्रीन असणार आहे आणि हा तुम्हाला जाणार आहे 18,000 रुपयाला. 18,000 तुम्हाला मिळतोय i5 7 जनरेशनचा लॅपटॉप असणार. समजा एखाद्याने इथून लॅपटॉप घेतला तर तो सरासरी किती वर्ष चालेल? मित्रांनो, हे डिपेंड करतं की तुम्ही काम काय करणार आहे. जर समजा तुम्ही घरगुती यूज करणार आहे किंवा तुम्ही ऑनलाईनचे क्लासेस करणार आहात किंवा तुम्हाला वर्ड एक्सेल किंवा तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे किंवा तुम्हाला वर्ड एक्सेल चालवायचं आहे किंवा तुम्हाला टॅली चालवायचं असेल किंवा ऑफिसची कामं करणार असेल तर त्याला तुम्ही i5 6 जनरेशन पण घेऊ शकता किंवा i5 8 जनरेशन पण घेऊ शकता. 6 जनरेशन जर लॅपटॉप घेतला तर हा कमीत कमी 4-5 वर्ष तुम्ही वापरू शकता. 8 जनरेशन घेतला तर ते अजून 1-2 वर्ष चालेल. 10 जनरेशन घेतला तर तुम्ही 7-8 वर्ष वापरू शकता. तर हे डिपेंड करतं की तुम्ही कुठलं जनरेशन घेताय आणि तुमचं काय काम आहे. जसं जसं तुमचं काम वाढेल किंवा जसं जसं तुम्ही हेवी सॉफ्टवेअर वापरणार तसे तसे हे लॅपटॉप आउटडेटेड होत राहतात. तर तुमचं काम काय आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला लॅपटॉप सजेस्ट करतो आणि जेणेकरून 4-5 वर्ष तुमचं काम कंटिन्यू चालावं त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला लॅपटॉप सजेस्ट करतो. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5490. हा i5 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज याची 14 इंची HD स्क्रीन असणार आहे आणि ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला हा जाणार आहे 19,500ला. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग वगैरे करायचं असेल, ह्याच्यामध्ये 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर आहे जो की कोडिंगसाठी मिनिमम लागतो. तर कोडिंगसाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे 20,000च्या आतमध्ये. 19,500 मध्ये तुम्हाला लॅपटॉप मिळतोय i5 8 जनरेशन सोबत असणार. सर, पुढचा लॅपटॉप कुठला असणार? मित्रांनो, हा जो लॅपटॉप आहे हा आपण महिन्याला कमीत कमी 30 ते 35 लॅपटॉप विकतो. हा डेल लॅटिट्यूड 5400 आहे. हा सगळ्यात फेमस लॅपटॉप आहे. म्हणजे कुठल्याही दुकानदाराला जर ह्याचा रिव्ह्यू विचारला तर ते म्हणतात सर डोळे झाकून लॅपटॉप घ्या, कारण की ह्या लॅपटॉपमध्ये खूप कमी प्रॉब्लेम येतो. म्हणजे हजारातल्या एखाद्या लॅपटॉपला प्रॉब्लेम येतो, कारण की हे एकदम डिझाईनमध्ये पण एकदम बेस्ट आहे. बॅटरी बॅकअप छान आहे आणि खूप जास्त सेल हा लॅपटॉप होतो आणि प्राईस पण याची 20,000 रुपये आहे. 20,000च्या आतमध्ये. आता बाहेरच्या ठिकाणी आता मी शॉपचं नाव घेत नाही आहे, पण त्याच्या कमीत कमी 1-2 वर्षामध्ये 7 ते 8 ब्रँड झालेले आहेत. ते सुद्धा आपल्यापेक्षा महाग विकतात. 21,000ला विकतात. सेम 6 महिने वॉरंटी देतात. पण आपण हे जो लॅपटॉप आहे हा सगळ्यात जास्त स्टुडंटला लागतो म्हणून याची प्राईस नेहमी कमी ठेवतो आणि आपल्या शॉपमधला जास्त सेलेबल हा आयटम आहे. त्याच्यामध्ये हा मॉडेल आहे डेल लॅटिट्यूड 5400. i5 8 जनरेशन आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत हा तुम्हाला जाणार आहे 20,000 रुपयाला. मार्केटमध्ये कमीत कमी 21,000ला विकतात, पण आपण हे स्टुडंटसाठी खास 20,000मध्ये ठेवलेलं आहे. 20,000 तुम्हाला मिळतोय i5 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे. आणि सर, याच लॅपटॉपमध्ये टचवाला पाहिजे असेल तर आहे का? हो मित्रांनो, 2 दिवसांनी स्टॉक येणार आहे. त्याच्यामध्ये टच स्क्रीन मिळणार आहे आणि टच स्क्रीनची प्राईस 21,000 रुपये असणार आहे आणि नॉन टच असणार आहे 20,000 रुपयेमध्ये. कस्टमर जेव्हा एखादा लॅपटॉप फायनल करतो त्याचे सर्व फीचर्स वर्क करतात की नाही हे कस्टमरला स्वतः समोर दाखवलं जातं. यामध्ये तुम्ही पाहू शकता की लॅपटॉपचे जेवढे काही पोर्ट्स आहेत ते सर्व वर्क करतायत की नाही हे सर कस्टमरला दाखवत आहेत. तसंच हेडफोन जॅक वगैरे वर्क करते की नाही, हे लॅपटॉपच्या स्पीकर्समधनं साऊंड येतोय की नाही ते दाखवलं जातं. वेबकॅम चालू आहे की नाही तो पण चेक करून दिला जातो. मेन इम्पॉर्टंट, लॅपटॉपचे जे कीज आहेत त्या वर्किंगमध्ये आहेत की नाही ते पण तुम्हाला चेक करून दाखवलं जातं. त्याचबरोबर लॅपटॉपचं जे कॉन्फिगरेशन सांगितलेलं आहे ते ॲक्च्युअलमध्ये आहे की नाही ते तुम्ही इथे चेक करू शकता. वायफाय ब्लूटूथ वर्क करतो की नाही ते पण इथे सर दाखवत आहेत. त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट, लॅपटॉपच्या स्क्रीनवरती कुठला डॉट स्पॉट वगैरे नाही ना हे पण तुम्ही फायनल डिलिव्हरीच्या आधी चेक करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण लॅपटॉप दाखवल्यानंतरच तो कस्टमरला हँडओव्हर केला जातो. लॅपटॉपवरती डिस्काउंट ऑफर वगैरे का ठेवत नाही? कारण मार्केटमध्ये तर याच्याशिवाय तर लॅपटॉप विकलेच जात नाही. कसं आहे माहिती आहे का प्रतीक सर, आपल्याकडे जे क्लायंट येतात म्हणजे तुमचा व्हिडिओ बघून असेल किंवा आपल्या ओळखीमधले जे आहेत ते विश्वासाने आपल्याकडे लॅपटॉप घेण्यासाठी येतात. त्यांची मेन प्रायोरिटी असतं की आम्हाला लॅपटॉप चांगला मिळाला पाहिजे. कस्टमर आम्हाला स्वतःहून म्हणतात की सेकंड हँड लॅपटॉप आहे सर, आम्हाला यातलं काही नॉलेज नाही आहे. आम्ही जे लॅपटॉप घेतोय तुमचा व्हिडिओ बघून आहे किंवा तुम्ही सांगताय म्हणजे तुमच्या ट्रस्टवरती आम्ही लॅपटॉप घेतोय. तर असं नको व्हायला की आमचे पैसे व्हायला जायला पाहिजे. आता मार्केटमध्ये बऱ्याचशा वेळा तुम्हाला लॅपटॉप स्वस्त मिळतात. आता स्वस्त का मिळतात त्याचे भरपूर सारे रिझन आहे. समजा हा लॅपटॉप मी आज खरेदी केला आहे, इम्पोर्ट म्हणून लॅपटॉप खरेदी केला आहे, 1 वर्ष मी कंपनीला भाड्यानं दिला आहे, रेंटवरती दिला आहे आणि रेंटवरती दिल्यानंतर भाडं याचं कमीत कमी 20,000चा लॅपटॉप असेल तर 2,000 रुपये भाडं येतं. म्हणजे 10 महिन्यात माझी इन्व्हेस्टमेंट रिटर्न होते.
त्याच्यानंतर मी लॅपटॉप रिटर्न घेतला तर 20,000चा लॅपटॉप माझा पूर्ण नील झाला आहे, मग मी तुम्हाला तो 15,000मध्ये पण देऊ शकतो किंवा 18,000मध्ये पण देऊ शकतो. पण आपल्याकडे तशी गोष्ट नाही आहे. आपण काय करतो, इम्पोर्टचे लॅपटॉप आणतो आणि कस्टमरला विकतो. विकल्यानंतर आपण बायबॅकमध्ये कुठलाच लॅपटॉप घेत नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज झालेलं असतं. जसं इंडियामध्ये जर वापरलं तर आपल्याकडे डस्ट जास्त आहे, त्याच्यामुळे आतले जे कंपोनंट आहेत त्याच्यावरती डस्ट लागते, कीबोर्ड खराब होऊ शकतो किंवा समजा बॅटरी डिग्रेड होतं. 1 वर्ष जर वापरली तर आपल्याला जी बॅटरी बॅकअप मिळायला पाहिजे ते 1 वर्षाने त्याची डिग्रेड झालेली असते. तर तसे आपण लॅपटॉप घेत नाही आहे. आपण प्रत्येक कस्टमरला म्हणतो की सर आम्ही इम्पोर्टचे लॅपटॉप विकतो, आपण ते बायबॅकचे विकत नाही आहे. बायबॅकमध्ये कमीत कमी तुम्हाला 10,000मध्ये डिस्काउंटमध्ये सुद्धा लॅपटॉप मिळतात, पण आपण तसं करत नाही आहे. कारण की आम्हाला 6 महिने तुम्हाला वॉरंटी द्यायची, बाकीच्या ठिकाणी 1 महिना वॉरंटी देतात, कधी कधी 3 महिने वॉरंटी देतात. पण आपण तसं करत नाही. आपण 6 महिने वॉरंटी देतो आणि प्रॉपर वॉरंटी देतो. असं नाही की स्क्रीनला वॉरंटी नाही आहे, बॅटरीला वॉरंटी नाही, असं काही नाही आहे. पूर्ण जसं तुम्ही नवीन लॅपटॉप घेता सेम ॲज इट इज वॉरंटी तशी राहते. फक्त फिजिकल आणि वॉटर डॅमेज ह्या 2 गोष्टीला वॉरंटी नसते. तर त्याच्यामुळे आपण क्वालिटी मेंटेन करतो. क्वालिटी मेंटेन केल्यामुळे आपला जो रेफरन्सचा धंदा आहे हा कमीत कमी 60 ते 70% धंदा हा रेफरन्सचा धंदा आहे. त्याच्यामुळे आपल्याला ती क्वालिटी मेंटेन करावी लागते. तुमचा लॅपटॉप कुठला आहे? याच्यानंतरचा मित्रांनो लॅपटॉप आहे, हा सुद्धा एकदम हॉट सेलिंग आयटम आहे. हा डेल लॅटिट्यूड 5410 आहे. याच्यामध्ये i5 10 जनरेशनचा प्रोसेसर येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 24,000 रुपये. 24,000 तुम्हाला मिळणार आहे i5 10 जनरेशनचा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केला आहे. सर मला अजून एक विचारायचं होतं की मार्केटमध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या आलेल्या आहेत, आविता वगैरे, झेब्रॉनिक्स वगैरे, आणि त्यांचे लॅपटॉप आहेत ते स्वस्तामध्ये मिळत आहेत, तर ते घेणे योग्य राहील का? मित्रांनो बरेचसे म्हणजे आमच्याकडे महिन्यातून कमीत कमी एक केस अशी येते की सर आमच्याकडे आविताचा लॅपटॉप आहे किंवा रिअलमीचा लॅपटॉप आहे किंवा असे मोबाईलच्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांनी सुद्धा लॅपटॉपमध्ये काढले होते आणि आता त्या कंपनीनं लॅपटॉपचं प्रोडक्शन बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की त्याचा समजा कीबोर्ड खराब झाला किंवा त्याचं डिस्प्ले गेला किंवा त्याची बॅटरी गेली किंवा त्याचा ॲडॅप्टर जरी खराब झाला तर ते स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होत नाही आहेत. मग त्याच्यामुळे तो लॅपटॉप फेकून द्यावा लागतो. तर त्याच्यामुळे आम्ही अशा कुठल्याच गोष्टी सजेस्ट करत नाही आहेत की ज्याच्यामुळे तुमचं इन फ्युचर नुकसान होईल. कारण की तुम्ही इन्व्हेस्टमेंट जे करताय हे कमीत कमी 4 ते 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय. तुमचं जर प्रोडक्ट खराब जरी झालं तरी ते कमीत कमी रिपेअर होणं गरजेचं आहे, नाहीतर तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती पूर्ण लॉसमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की घेताना जरी तुमचं बजेट कमी असेल तर रिफर्ब घ्या. ज्याचं बजेट चांगलं असेल तर त्याने ब्रँडेडमध्येच लॅपटॉप घ्या. जसं की तुम्हाला HP, डेल आणि लिनोवो या 3 कंपनी ब्रँडेड आहेत. त्या खूप वर्षापासून काम करतात मार्केटमध्ये आणि ह्यांचा जो स्पेअर पार्ट सपोर्ट आहे तो खूप चांगला आहे. आता बाकीच्या पण खूप साऱ्या कंपन्या आहेत, नवीन कंपन्या आहेत. आता जसं की आसूस वगैरे आहे किंवा एसर आहेत. आता एसर जी कंपनी आहे ती स्वतः आफ्टर सेल सर्व्हिस देत नाही आहे, ते थर्ड पार्टी देतात. त्यांना माहीत नाही की बाबा आपल्या कस्टमरला काय प्रॉब्लेम येतात काय नाही आहे. ज्या कंपनीला माहीतच नाही आहे की बाबा आपण लॅपटॉप विकल्यानंतर कस्टमरला काय प्रॉब्लेम येतात किंवा ते स्वतः सर्व्हिस देत नसतील तर त्यांना ऑन ग्राउंड काय चाललं आहे काय नाही आहे ह्याचं नॉलेजच नसतं. तर त्याच्यामुळे आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही 3 ब्रँडेड कंपनी आहेत, HP, डेल आणि लिनोवो, ह्याच कंपनीचं मटेरियल जास्त करून घ्या. पुढचा लॅपटॉप सर कुठला दाखवता? मित्रांनो यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप आहे. हा सुद्धा हॉट सेलिंग आयटम आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला i7 8 जनरेशनचा लॅपटॉप मिळणार आहे. हा टच स्क्रीनमध्ये अवेलेबल आहे. i7 असणार आहे, 8 GB रॅम असणार आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असणार आहे आणि हा तुम्हाला जाणार आहे 25,000मध्ये. i7 8 जनरेशनचा लॅपटॉप मिळते, 25,000 किंमत असणार आहे. तर हे जे तुम्ही जनरेशन वगैरे सांगताय तर या जनरेशनमुळे काय लॅपटॉपचं परफॉर्मन्समध्ये काय स्पीड वगैरे असं काय वाढतो वगैरे? बरोबर. आता कंपनीचं कसं असतं की प्रत्येक वर्षी टेक्नॉलॉजी सुधारत असते, तर त्याप्रमाणे जे प्रोसेसर येतात त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसतं की पहिल्या जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये 15%, कधी 20%, कधी 40% परफॉर्मन्स बूस्ट होतो किंवा नवीन टेक्नॉलॉजी आलेली असते. जसं की पहिले जे चार्जर यायचे ते नॉर्मल येतात. आता डेलमध्ये तुम्ही i5 11 जनरेशनच्या नंतर कुठलेही लॅपटॉप घ्या त्याला C टाईपचा चार्जर येतो. HPमध्ये अजून सध्या तरी नाही आहे, पण नवीन ज्या जनरेशन आहेत 14 आहेत किंवा अल्ट्रावाले आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी C टाईपचे चार्जर येतात. तर ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्या जनरेशननुसार बदलत राहतात आणि जनरेशननुसार तुम्हाला स्पीड पण भेटतं, डिझाईन पण चांगली भेटते, बॅटरी बॅकअप चांगले भेटते आणि त्याची प्राईस पण तुम्हाला एक्स्ट्रा पे करावी लागते. आतापर्यंत तुम्ही जेवढे काही लॅपटॉप दाखवले त्यामध्ये तुम्ही ग्राफिक्स कार्डबद्दल काहीच म्हटलं नाही. आता आपण जेवढे लॅपटॉप बघितले ते सगळे इंटेलचे बघितलेले आहेत. इंटेलमध्ये प्रत्येक लॅपटॉपसोबत इंटेलचं HD ग्राफिक कार्ड येतं, कधी USD येतं. i5 8 जनरेशन असेल तर USD ग्राफिक येतं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही 4K वगैरे व्हिडिओ प्ले करू शकता किंवा HD येतं, त्याच्यामध्ये तुम्ही फुल HD किंवा 2K रेझोल्युशनचे
व्हिडिओ प्ले करू शकता. आणि हे जे असतात हे इंटिग्रेटेड ग्राफिक कार्ड असतात. तर बऱ्याचशा वेळेस मार्केटमध्ये सांगतात की ह्याला 8 जीबीचं ग्राफिक कार्ड आहे. आता जे डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असतं ते वेगळं असतं, ते एनव्हिडिया किंवा AMDचं असतं आणि ते लॅपटॉप खूप महाग असतात. त्याच्यावरती तुम्ही गेमिंग करू शकता, 3Dचं काम करू शकता. पण हे जे इंटेलचे ग्राफिक असतात ह्याच्यावरती तुम्ही हेवी काम करू शकत नाही आहे. हे बेसिक डिस्प्लेसाठी असतात. त्याच्यामुळे आपण ना हे त्याच्यावरती मेन्शन करत नाही आहे की ह्याच्यामध्ये कुठलं म्हणजे इंटेलचं ग्राफिक आहे. डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असेल तर आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशनमध्ये मेन्शन करतो. त्याच्यामध्ये 4 जीबीचं एनव्हिडियाचं क्वाड्रो आहे किंवा GTX आहे किंवा RTX आहे किंवा AMDचं जर ग्राफिक कार्ड असेल डेडिकेटेड तर ते आपण मेन्शन करतो, जेणेकरून कस्टमरचं कन्फ्युजन कमी होतं. पण मार्केटमध्ये ह्याचाच फायदा होतो की कस्टमरला माहीत नसतं. ते सांगतं सर 8 जीबीचं ग्राफिक कार्ड आहे, 16,000 लॅपटॉप देतो आहे किंवा 18,000 लॅपटॉप देतो आहे. तर तुम्ही घेताना प्रत्येक गोष्ट चेक करून घ्या की इंटेलचं आहे काय एनव्हिडियाचं आहे किंवा AMDचं आहे. जर बेसिक इंटेलचं असेल तर ते सगळ्याच लॅपटॉपला येतं आणि ते रॅमवरती डिपेंड असतं. 8 जीबीची रॅम असेल तर त्याला 4 जीबीचं शेअर मेमरी होते आणि त्याच्यावरती तुम्हाला 4 जीबीचं ग्राफिक कार्ड दिसतं आणि 16 जीबीचं असेल तर 8 जीबी ग्राफिक कार्ड दिसतं. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप असणार आहे डेल लॅटिट्यूड 7490. ही सुद्धा डेलची एकदम स्लिम आणि प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर असणार आहे. तुम्ही स्क्रीनची क्वालिटी चेक करू शकता, एकदम जबरदस्त क्वालिटी येते याची. 8 जीबीची रॅम असणार आहे, 256 जीबीची SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असणार आहे IPS आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 24,000. 24,000 तुम्हाला सरांनी हा उपलब्ध करून दिलेला आहे. कॉन्फिगरेशन एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करा. हे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याला सरासरी किती बॅटरी बॅकअप मिळून जाईल? आपण 6 महिन्यापर्यंत 2 तासाचा बॅटरी बॅकअपचा गॅरंटी देतो. जर त्याच्यापेक्षा बॅटरी बॅकअप कमी असेल तर आपण बॅटरी रिप्लेस करून देतो. ॲव्हरेजली 2 तास ते 4 तासापर्यंत तुम्हाला बॅटरी बॅकअप मिळून जाईल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हे लेटेस्ट जनरेशनमध्ये तुम्हाला लॅपटॉप मिळून जाईल. i5 12 जनरेशन असणार आहे, 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे आणि 14 इंची फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले आहे. हा तुम्हाला मिळणार आहे 35,000मध्ये. याच्यामध्ये जे तुम्हाला चार्जर मिळणार आहे हे C टाईप चार्जर मिळणार आहे. तो कॉन्फिगरेशन तुम्ही एकदा चेक करा. लेटेस्ट जनरेशनचा तुम्हाला मिळतो i5 12 जनरेशनचा 35,000. मित्रांनो, सेम लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. हा नॉन टचमध्ये असणार आहे. i5 12 जनरेशन आहे, 16 जीबीची रॅम, 512 जीबीची SSD आहे, 14 इंची फुल HD असणार आहे. हा तुम्हाला 34,000 रुपयामध्ये पडणार आहे. दोन्ही व्हेरियंट सरांकडे इथे उपलब्ध झालेले आहेत. कॉन्फिगरेशन तुम्ही चेक करू शकता. 6 महिन्याची तुम्ही हार्डवेअर वॉरंटी देत आहेत. तर त्या हार्डवेअर वॉरंटीमध्ये नक्की लॅपटॉपचे काय काय पार्ट्स कव्हर होते? जसं तुम्ही नवीन लॅपटॉप घेता, नवीन लॅपटॉपमध्ये ज्या गोष्टी कव्हर होतात सेम ॲज इट इज तसं असतं. काय काय दुकानदार तुम्हाला स्क्रीनला वॉरंटी देत नाही किंवा बॅटरीला वॉरंटी देत नाहीत. आपल्याकडे तसं नाही आहे. आपल्याला सगळ्या लॅपटॉप विथ चार्जर तुम्हाला वॉरंटी दिली जाते. फक्त लॅपटॉप फिजिकल डॅमेज नसायला पाहिजे किंवा वॉटर डॅमेज नसायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी सोडून तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टीला वॉरंटी मिळणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. हा i7 11 जनरेशनमध्ये लॅपटॉप आहे, 16 जीबीची रॅम आहे, 512 जीबीची SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD असणार आहे. एकदम स्लिम ट्रिम लॅपटॉप आहे आणि याची किंमत जी जाणार आहे तुम्हाला 35,000 रुपयामध्ये. 35,000 सरांनी हा लॅपटॉप इथे उपलब्ध करून दिलेला आहे. i7 11 जनरेशन सोबत तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. तर मित्रांनो, आता व्हिडिओ शूट करत होतो आणि आता एक कस्टमर आलेले आहेत. त्यांनी इथून लॅपटॉप घेतलेले आहेत. आता आपण त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेऊया. तर सर, सर्वात पहिले तर मला तुमचं नाव सांगा. माझं नाव शिवम कावरे आहे. मी या अगोदर एक लॅपटॉप नेलं होतं 2021-22मध्ये आणि आता हे माझं तिसरं लॅपटॉप आहे इथून माय शॉपीमधून. लॅपटॉपची क्वालिटी वगैरे खूप छान आहे. माझं अजून पण चालू आहे आणि हे फ्रेंडसाठी घेऊन चाललो आहे. प्राइसिंग वगैरे पण छान आहे, लिमिटमध्ये राहतं, वॉरंटी वगैरे चांगली मिळतं. तर म्हणजे तुम्हाला पण लॅपटॉप घ्यायचा असेल तर नक्की माय कॉम्प्युटर शॉपीला व्हिजिट करायला विसरू नका. सर, नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवता? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा i5 11 जनरेशन सोबत येतो, 16 जीबीची रॅम आहे, 256 जीबीची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 28,000 रुपये. मंडळी चेक करा. i5 11 जनरेशन सोबत तुम्हाला मिळणार आहे 28,000 किंमत. आणि याच्यामध्ये पण सेम मॉडेल येणार आहे i7मध्ये. ते i7मध्ये तुम्हाला 16 जीबीची रॅम आणि 512 जीबी SSD आणि डेलचंच मॉडेल असणार आहे 5420. दिसायला सेम असणार आहे. त्याची किंमत जाणार आहे तुम्हाला 34,000. तर दोन्ही व्हेरियंट मित्रांनो सरांकडे अवेलेबल आहे. सर, बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत जे पुण्याच्या बाहेरनं ही व्हिडिओ पाहत आहेत. तर समजा त्यांना घर बसल्या लॅपटॉप मागवायचा असेल तर तशी काही सुविधा तुमच्याकडे आहे? हो मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. मेसेज केल्यानंतर तुम्हाला ॲटो रिप्लाय येतो. ॲटो रिप्लायमध्ये तुम्हाला शॉपचं लोकेशन, शॉपचा ॲड्रेस आणि कॅटलॉगची लिंक दिलेली आहे. कॅटलॉगवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला
आपल्याकडे जे लॅपटॉप अवेलेबल आहेत त्यांची लिस्ट मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला फोटो मिळतील, स्पेसिफिकेशन मिळेल, त्याची प्राईस मिळेल. एखादा मॉडेल तुम्हाला आवडल्यास तुम्ही मेसेज करायचा की सर मला हा मॉडेल आवडलेला आहे, हा मला कुरिअर करायचा आहे. तर त्यावेळेस आम्ही काय करतो की तो जो प्रोडक्ट आहे त्याचा आपण व्हिडिओ शूट करतो, फोटो काढतो आणि ते तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं जातं. त्याच्यानंतर तुमचं कन्फर्मेशन घेतलं जातं आणि आपल्याकडे COD अवेलेबल नाही आहे. जे काही डिलिव्हरी होईल ते प्रीपेड असणार आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण लॅपटॉपचं पेमेंट करावं लागणार आहे आणि पेमेंट केल्यानंतर आपण सेम डे डिस्पॅच करतो. फक्त त्याच्यासाठी अट काय आहे, सकाळी तुम्हाला 12च्या अगोदर पेमेंट करायचं आहे. 12च्या अगोदर जर तुम्ही पेमेंट केलं तर सेम डे आपण कुरिअर इथून करतो आणि महाराष्ट्रात तुम्हाला जास्तीत 2 ते 3 दिवसामध्ये कुरिअर हातात मिळतं. आणि कुरिअर हातात मिळाल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ शूट करायचं आहे. जर त्याच्यामध्ये काय प्रोडक्ट डॅमेज असेल तर ते आमच्याकडे राहणार आहे. म्हणजे ते जर नुकसान काय असेल तर ते आमचं असणार आहे. मोस्टली आतापर्यंत एकदा पण असं झालं नाही आहे की कुरिअर डॅमेज झालेलं आहे, कारण पॅकिंग आम्ही व्यवस्थित करतो. मग तुम्ही महाराष्ट्रात असा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल, आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण कुरिअर पाठवतो. तर त्याच्यामुळे तुम्ही घरबसल्या इथून लॅपटॉप खरेदी करू शकता. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवतो? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ZBook. हे HPची एकदम प्रीमियम सिरीज आहे. हे जे लॅपटॉप असणार आहे हा मेटल बॉडीमध्ये असणार आहे. दिसायला एकदम छान लॅपटॉप येतो, साऊंड क्वालिटी एकदम जबरदस्त येते. हे i5 8 जनरेशन सोबत असणार आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD. ह्याची किंमत तुम्हाला जाणार आहे 24,000 रुपये. i5 8 जनरेशनचा लॅपटॉप आहे, 24,000 तुम्हाला मिळणार आहे. हे जे लॅपटॉप आहेत त्यांचे रॅम आणि SSD अपग्रेड वगैरे करू शकतो का? मित्रांनो, 90% लॅपटॉप जे असतात त्याच्यामध्ये रॅम आणि SSD अपग्रेड होतात. काही मॉडेल असतात जसं की 360 असतात किंवा एकदम स्लिम लॅपटॉप असतात, जसं की डेलची 7000 सिरीज आहे. 7000मध्ये तुम्हाला रॅम शोल्डेड मिळते, त्याच्यामध्ये रॅम अपग्रेड नाही होत, पण बाकीच्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला रॅम अपग्रेड मिळेल. आणि SSD जे असते हे मोस्टली सगळ्याच लॅपटॉपला अपग्रेडेबल असते. पुढचा लॅपटॉप कुठला दाखवत असेल? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा ProBook 640 G8 मॉडेल असणार आहे. याच्यामध्ये i5 11 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 30,500. 11 जनरेशन सोबत तुम्हाला मिळतंय 30,500 किंमत असणार आहे मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप. त्याचबरोबर सर मी इकडे पाहतोय की तुम्ही इथे पोस्टर लावलेले आहेत की तुमची ते जे प्राइसिंग आहे ते फिक्स आहे, तर असं काय होतं की आपल्याकडे रेफरन्सचा धंदा 60 ते 70% आहे. तर मोस्टली काय कस्टमर काय म्हणतं, सर मला XYZ व्यक्तीने रेफरन्स दिलेला आहे, मला सेम लॅपटॉप पाहिजे, सेम प्राईसमध्ये पाहिजे. तर आम्हाला त्याच्यासाठी त्याचं बिल बघावं लागतं. तर ते बिल म्हणजे बघितल्यानंतरच कळतं की आपण त्याला कितीला विकलं आहे. आणि आपल्याकडे जे सगळे कस्टमर येतात त्यांचं बजेट कमी असतं किंवा त्यांची पैशाची अडचण असते, तर सगळ्यांना सेम प्राईस जावे आणि आम्हाला प्रत्येक कस्टमरचा चेहरा बघून रेट ठरवावा लागत नाही आहे. आमची खरेदी माहीत नसते आम्हाला की खरेदी एवढी आहे, त्याच्यावरती एक फिक्स मार्जिन आपण ठेवलेलं असतं आणि त्या फिक्स मार्जिननंतर आपण याच्यावरती प्राईस मेन्शन करतो किंवा व्हॉट्सअपचे कॅटलॉग आहेत त्याच्यावरती प्राईस टाकतो. त्याच्यामुळे काय होतं की कस्टमर मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, स्टुडंट असो किंवा जॉबला असो, तर सगळ्यांना सेम प्राईस जाते. आणि कारण की शेवटी कस्टमर आपल्याला पैसाच देणार आहे आणि आपण पण त्याला लॅपटॉपच देणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त असं वेगळं काही देत नाही आहे आपण, किंवा कस्टमर पण आपल्याला पैशाच्या व्यतिरिक्त काही देत नाही आहे. तर ते सगळेच कस्टमर आपल्यासाठी सारखे आहेत, म्हणून आपण प्राईस फिक्स ठेवली आहे आणि सगळ्यासाठी सेम प्राईस राहणार आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे 830 G7 i7 10 जनरेशन प्रोसेसर असणार आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 32,000 रुपये. एकदम स्लिम कॉम्पॅक्ट आहे आणि मेटल बॉडीमध्ये असणार आहे. i7 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळतोय 32,000 किंमत आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G8 मॉडेल आहे. हे 16 GB सोबत असणार आहे, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 31,000 रुपये. आपण 11 जनरेशन सोबत तुम्हाला मित्रांनो मिळतोय आणि 31,000 किंमत आहे. त्याचबरोबर सर मला एक विचारायचं होतं की क्रेडिट कार्ड EMI वगैरे तशी काही सुविधा तुमच्याकडे मिळेल? हो, खूप साऱ्या लोकांचा क्वेश्चन असतो की सर माझ्याकडे बजाजचं कार्ड आहे तर त्याच्यावरती EMI होईल का? तर रिफर्ब लॅपटॉपवरती आता सध्या तरी बजाजकडून EMI होत नाही आहे. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड वगैरे असेल तर त्याच्यावरती EMI होईल. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP ZBook. याच्यामध्ये i7 10 जनरेशन प्रोसेसर असेल, 16 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 32,000 रुपये. ZBook सिरीजचा लॅपटॉप आहे आणि 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळते 32,000. यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840 G8 मॉडेल आहे. हा i7 11 जनरेशनचा असणार आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे
आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 40,000 रुपये. चेक करा. 11 जनरेशनमध्ये अजून एक मॉडेल सरांनी उपलब्ध केले, 40,000 किंमत आहे. सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत जे शेअर मार्केट करतात किंवा एक्सेल, पॉवर पॉईंट वगैरे असं यूज करतात, त्यांना मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप लागतात, तर तसं काही तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल लॅटिट्यूड 5540 हे मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 13 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज 15.5 फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत जाणार आहे तुम्हाला 45,000 रुपये. तर चेक करा मित्रांनो, 15.5 इंचमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी अवेलेबल केलेला आहे आणि 13 जनरेशनचा लॅपटॉप तुम्हाला मिळते 45,000. याचबरोबर पुढच्या आठवड्यामध्ये भरपूर सारे मॉडेल येणार आहेत 15.5मध्ये. त्याच्यामध्ये i5 6 जनरेशन आहे, i5 7 आहे, i5 8 जनरेशन आहे किंवा i7 8 जनरेशन आहे. असे 3-4 मॉडेल येणार आहेत ज्याची किंमत अराऊंड 18,000च्या पुढे असणार आहे. ज्याला कोणाला ट्रेडिंगसाठी पाहिजे आहे किंवा अकाउंटिंगचं काम करायचं आहे तर त्यांच्यासाठी ते 15.5चे लॅपटॉप पुढच्या आठवड्यामध्ये मिळून जातील. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्ड्स वाले असे काही लॅपटॉप तुमच्याकडे आहेत का? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल प्रिसिजनचं मॉडेल आहे. हे जे लॅपटॉप असतात हे कमीत कमी 2-3 लाखाचं लॅपटॉप येतात. त्याच्यामध्ये डेल प्रिसिजन 5530 हे मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे. i7 8 जनरेशन असणार आहे, 16 GB रॅम, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज त्याचे 15.5 असणार आहे आणि यात एनविडिया क्वाड्रोचं P2000 हे 4 GB ग्राफिक कार्ड असणार आहे. ज्याला कोणाला ॲटोकॅड, कटिया, 3D किंवा 3D मॅक्स वापरायचं असेल, व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल तर त्यासाठी हे लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 40,000. फक्त ह्याची जी गेमिंगची जे लॅपटॉप असतील त्याला 1 महिन्याची वॉरंटी असणार आहे. डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डसोबत तुम्हाला हा सरांनी लॅपटॉप उपलब्ध करून दिलेला आहे, 40,000 किंमत आहे. सर बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट आहे, त्यांना टायनी PC वगैरे पाहिजे, तर तसं काय आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, जर तुमचं शॉप असेल, मेडिकल असेल, फक्त बिलिंगसाठी तुम्हाला PC पाहिजे असेल आणि जागा कमी असेल किंवा घरी पण तुम्हाला PC पाहिजे असेल, बेसिक PC पाहिजे प्लस त्याची स्पेस कमी पाहिजे असेल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कॉम्प्रोमाइज नसेल पाहिजे, जसं की परफॉर्मन्स पाहिजे किंवा USB पोर्टमध्ये कुठलं कॉम्प्रोमाइज करायचं नसेल तर त्यासाठी हे टायनी PC म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही USB पोर्ट बघू शकता. पाठीमागे 4 USB पोर्ट आहेत. त्याला टोटल तुम्ही 3 डिस्प्ले यूज करू शकता. फ्रंट साईडला C टाईप आहे आणि प्लस एक USB पोर्ट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला i5 6 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे. या मशीनला तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळेल आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 13,000 रुपये. तर 13,000 तुम्हाला मित्रांनो मिळून जाईल. हा टायनी PC डेलचा असणार आहे, व्हिडिओच्या मागत पाहून. मित्रांनो, याच्यानंतर हे SFF मॉडेल आहे. ज्यांना कोणाला ऑफिसला यूज करायचं असेल किंवा झेरॉक्स मशीन सेंटर असेल किंवा लॅब वगैरे असेल, एक PC पाहिजे असेल आणि एकदम रिलायबल मशीन पाहिजे असेल तर हे HPचं मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD असणार आहे आणि याला 1 वर्षाची वॉरंटी असणार आहे. जर दुकानदारासाठी कुठलं बेस्ट बजेटमध्ये मशीन असेल ना तर हे मशीन आहे. प्लस ह्याच्यासोबत तुम्हाला मॉनिटर वगैरे घ्यायचं असतील तर 19 इंच मॉनिटर 2200 रुपयाला येतो. ते मग ब्रँडेड येतात, जसं की HP आहे, डेल आहे, लिनोवो आहे. तर हे कमर्शियल सिरीजचे तुम्हाला मॉनिटर मिळते. प्लस कीबोर्ड वगैरे पाहिजे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि सर हे जे CPU आहेत ते अपग्रेड करू शकतो का? हो, ह्याच्यामध्ये तुम्ही 32 GB रॅम करू शकता. स्टोरेजसाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये 2 स्लॉट दिलेले आहेत, एक M.2 आहे आणि एक नॉर्मल SSD आहे. तर ते तुम्ही अपग्रेड करू शकता. मित्रांनो, याच्यानंतर एक आपल्याकडे HPचा SFF मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये Ryzen 3चं प्रोसेसर आहे आणि 2 GBचा याच्यामध्ये डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असणार आहे, 8 GBची रॅम असणार आहे, 256 GBचं SSD आहे आणि हे तुम्हाला जाणार आहे फक्त 13,000 रुपयेमध्ये. हे तुम्ही इंटेलपेक्षा स्वस्त प्राईसमध्ये घेऊ शकता. प्लस तुम्हाला ग्राफिक रिलेटेड काही काम करायचं असेल तर हे मशीन एकदम बेस्ट आहे, कारण की याच्यामध्ये 2 GBचं ग्राफिकसुद्धा असणार आहे आणि याला सुद्धा 1 वर्षाची वॉरंटी आहे आणि किंमत फक्त 13,000 रुपये असणार आहे. त्याचबरोबर सर विचारायचं होतं, समजा आपले जे व्ह्युअर्स आहेत एखाद्याला गेमिंग PC वगैरे बिल्ड करून पाहिजे असेल तर तसं काय बिल्ड का? हो मित्रांनो, जसं तुम्ही आता हा बघताय हा गेमिंग PC आहे. जर अशा प्रकारचे PC बिल्ड करून पाहिजे असतील तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ह्याची जी कॉस्टिंग जाते हे तुमच्या बजेटवरती डिपेंड असतं. 50-60 हजारापासून तुम्हाला नवीन मशीन मिळते किंवा तुम्हाला रिफब मशीन पाहिजे असतील, जसं की HPचं वर्कस्टेशन वगैरे येतात जे 3Dसाठी कामासाठी यूज होतात, तर ते मशीनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात. प्लस तुम्हाला यूज पार्ट जर पाहिजे असतील, जसं की ग्राफिक कार्ड आहे, प्रोसेसर आहे, मदरबोर्ड आहे, रॅम आहे, तर ते सगळे स्पेअर पार्टसुद्धा आपल्याकडे मिळून जातील तुम्हाला. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचं तुम्ही क्वालिटी चेक कसं करता? जसं तुम्ही इथे बघू शकता की आपण जे याच्यामध्ये SSD वापरतो तर इथे तुम्ही बघू शकता ही NVMe आहे, SK Hynixची आहे. याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथे पण NVMe आपण वापरलेली आहे. इथे WD कंपनीची NVMe वापरलेली आहे आणि याच्यानंतर आपण बॅटरी टेस्ट करतो. जसं की हा एक लॅपटॉप आहे 7490, हा i7 8 जनरेशन आहे. असं आपण यूट्यूबवरती व्हिडिओ लावतो
यूट्यूबवरती व्हिडिओ लावल्यानंतर आपण हा किती तास चालला हे एक सॉफ्टवेअर असतं. तर हा टाईम ऑन बॅटरी आहे, 4.5 तास चाललेला आहे, अजून बॅटरीची 41% रिमेनिंग आहे. तर आपण याचा स्क्रीनशॉट काढतो आणि स्क्रीनशॉट ह्याच्यामध्ये लॅपटॉपमध्ये सेव्ह करतो, जेणेकरून आम्हाला कळतं की हा लॅपटॉप किती तास चाललेला आहे. तर बाकीचे लोक येतात, तुम्हाला बॅटरी चेंज केलेली असते, तर बॅटरी सांगतात की सर बॅटरी 100% हेल्थ आहे किंवा 90% हेल्थ आहे. आम्ही हेल्थवरती ॲक्च्युली काम करत नाही. आम्ही ॲक्च्युअलमध्ये काम काय करतो की हा लॅपटॉप रिअल लाईफमध्ये किती तास चालेल हे आम्हाला माहीत पाहिजे, किंवा आमचं एक ठरलेलं असतं की कमीत कमी 3 ते 4 तास जर बॅटरी बॅकअप देत असेल तरच आपण लॅपटॉप विक्रीला ठेवतो, नाहीतर आपण लॅपटॉप रिटर्न करतो किंवा बॅटरी रिप्लेस करतो. बॅटरी बॅकअप कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 तास मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते, कारण की आम्ही त्यासाठी एक्स्ट्रा पैसे देत असतो. नॉर्मली काय होतं की 2-3 कॅटेगरीचं मटेरियल येतं, त्याच्यामध्ये एक कॅटेगरीचं जे मटेरियल असतं त्याच्यामध्ये लॅपटॉपचे काही स्पेअर पार्ट चेंज केलेले नसतात आणि त्याची कंडिशन एकदम टॉप नॉच असते आणि ते कमी यूज झालेले असतात. तर त्याच्यामुळे काय होतं की बॅटरी बॅकअप तुम्हाला चांगला मिळतो. समजा आमच्याकडे काही असे लॅपटॉप आले त्याचा बॅटरी बॅकअप कमी आहे, तर आपण ते बॅटरी रिप्लेस करतो, बॅटरी पूर्ण टेस्ट करतो आणि टेस्ट केल्यानंतरच तुम्हाला विक्रीला मांडतो. तर जेणेकरून काय होतं की तुम्हाला फक्त बॅटरीची एमएच किती आहे किंवा बॅटरीची हेल्थ किती आहे ते न बघता तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये किती तास चालला आहे हे आम्ही तुम्हाला इथे दाखवू शकतो. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता बाकीच्या ठिकाणी काय होतं की SSD वगैरे आहेत ना, त्या लोकल कंपनीच्या वापरल्या जातात. जसं की आता ही EVM कंपनी, ही PowerX आहे, अशा भरपूर साऱ्या मार्केटमध्ये कंपनी आहेत. ह्याच्यामध्ये हे नवीन SSD येतात, ह्याची प्राईस कमी असते, हे 5-6 महिन्यापर्यंत खूप छान चालतात. 5-6 महिन्यानंतर याचं स्पीड कमी होतं आणि लॅपटॉप लॅग व्हायला जातो. तसं आपण काय करतो, हे ब्रँडेड वापरतो. जसं की ही WD कंपनी आहे, ही सॅमसंग आहे, ही मायक्रॉनची आहे किंवा SK hynix आहे. तर अशा कंपनीचे आपण SSD वापरतो, जेणेकरून तुमचा परफॉर्मन्स लवकर कमी होत नाही. म्हणजे 5-6 वर्ष तुम्ही आरामात वापरू शकता किंवा 7-8 वर्षापर्यंत आरामात परफॉर्मन्स चांगला राहतो. त्याच्यानंतर आपण प्रत्येक लॅपटॉप असा खोलून चेक करतो. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही ओरिजिनल HPची बॅटरी आहे, याच्यामध्ये रॅम आहे, त्याच्यानंतर इथे SSD आहे. या लॅपटॉपला कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग नाही आहे किंवा आतली जी कंडिशन आहे एकदम न्यूसारखी कंडिशन आहे. कुठेही याला डस्ट वगैरे नाही आहे किंवा रिपेअरिंग केलं नाही आहे किंवा ह्याच्यामध्ये फॅब्रिकेशन केलं नाही आहे. तर अशाच क्वालिटीचे लॅपटॉप आपण ठेवतो, जेणेकरून तुम्ही जे पैसे देत आहे तर ते तुम्हाला वर्थ असायला पाहिजे, की ते प्रोडक्ट तेवढं वर्थ असायला पाहिजे. मार्केटमध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलं जातं की लॅपटॉप 10,000ला आहे, 15,000ला आहे. i7 10 जनरेशन लॅपटॉप 15,000ला सांगतात, पण ॲक्च्युअलमध्ये तिथं गेल्यावर तशी कंडिशन नसते, कारण की ते खूप रफ यूज झालेले असतात किंवा इंडियन कंपनीमध्ये यूज केलेले असतात. किंवा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ते बायबॅकचे लॅपटॉप असतात, कंपनीला वर्षभरासाठी दिले असेल किंवा 2 वर्षभरासाठी दिलेले असतात. ते रिटर्न येतात, रिटर्न आल्यावरती जी इन्व्हेस्टमेंट असते ती ऑलरेडी नील झालेली असते. त्याच्यानंतर मग त्यांना ते स्वस्त लॅपटॉप विकता येतात, पण आपण क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. तर मंडळी, सरांनी एक चांगला असा मेसेज दिलेला आहे आणि चांगले सर्टिफाईड लॅपटॉप्स तुम्हाला इथे मिळणार आहेत माय कॉम्प्युटर शॉपिंग. तर मंडळी, तुम्ही माय कॉम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट किमतीमध्ये सरांनी इथे लॅपटॉप आणि डेस्कटॉप उपलब्ध करून दिलेले आहेत. तर मंडळी, नक्की सर्टिफाईड आणि चांगले लॅपटॉप घ्यायचे असेल तर इथे व्हिजिट करायला विसरू नका. सजाता 2 ॲफोर्डेबल प्राईसमध्ये एकदम बेस्ट बजेटमध्ये लॅपटॉप पाहिजे असतील तर एकदा नक्की माय कॉम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. आणि हां, मोदींनी तुम्हाला सोनं खरेदीवरती थांबवले, पण चांगले लॅपटॉप घेण्यासाठी थांबवलेलं नाही आहे. तर नक्की एकदा माय कॉम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. तर मंडळी, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.